जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या गुरूंना, आपल्या आई वडिलांना माझा नमस्कार. काल आपण एकाग्रतेचा एक मुद्दा घेतला होता आणि एकाग्रतेवर आज बोलते असं मी आपल्याला सांगितलं होतं. इथे स्वामींच्या बद्दल बोलते, स्वामी विवेकानंदांबद्दल. स्वामी विवेकानंद 5-6 वर्षाचे होते तेव्हापासूनच एकाग्रता ही जी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यांचे खेळ तरी काय होते, तर ध्यान करायचं, ध्यानात जायचं. आणि एकदा असंच त्यांनी सगळ्या मित्रांना आपल्या खोलीत वर बोलावलं आणि माळ्यावर ही सगळी मुलं आली. मग सगळी ध्यानाला बसली. आता नरेंद्र म्हणतात ध्यानाला बस, कारण सगळ्यांचं नेतृत्व हे नरेंद्रकडे. तर नरेंद्रनी सांगितलं ध्यानाला बस, तर सगळी ध्यानाला बसली. कल्पना करा, 5-5, 6-6 वर्षाची मुलं सगळी आपली बसली आहेत. समोर शिवाचा फोटो आहे आणि थोड्या वेळाने नरेंद्रची ते अशी भाव समाधी लागली की जसं आपण शून्यत्व किंवा शून्यता अनुभवतो, ती समाधी, भाव समाधी. एक साप सरपटत तिथे आला आणि तो जवळ जवळ नरेंद्रच्या येत होता. मुलं ओरडत होती, नरेंद्र नरेंद्र, साप साप, चला पळा पळा. आणि सगळी मुलं, आता ती 5-6 वर्षाची मुलं, ती सगळी गँगच्या गँग खाली आली. मातेला, भुवनेश्वरी माता तिथे खालीच काम करत होत्या. माते माते, साप साप, नरेंद्र नरेंद्र. त्याला काही सुचत नव्हतं, बोलणं समजत नव्हतं, धाप लागली होती. माते 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 तशीच धावत गेली वर माळ्यावर. बापरे, माझं लेकरू कसं आहे. आणि तो मोठा नाग होता आणि त्यांनी पूर्णपणे नरेंद्रच्या गळ्यात असा विळखा घालून, कल्पना करा, 6 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर एक नाग पूर्णपणे वेटोळा घालून, असा फणा घालून त्यांनी त्यांच्या सहस्रारावर असं छत्र धरलं होतं. 6 वर्षाचं लेकरू. माता भयभीत झाल्या. मातांना काही कळत नव्हतं, काय आता मी काय करू, माझ्या लेकराला कशी वाचवू. पिले, तोंडात नाही एवढे शब्द. मातेचे स्पंदन, मातीची भीती त्या नागापर्यंत पोचली. नाग हळूच तिथून खाली 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 आला आणि अगदी क्षणात नाहीसा झाला. मातेनं बिलेला मिठी मारली. बिले, अरे कसं नाही कळलं तुला. आवाज खातर झाला होता. माते, काय झालं. आणि पुढची गोष्ट मातेनी बिलेला सांगितली. बिले, माता कपाळाचं चुंबन घ्यायला लागल्या. त्यानं लेकरांना घट्ट आवळलं. बिले, अरे कुठे असतं तुझं लक्ष. माता, काय झालं, मला काहीच माहिती नाही ग, खरंच माहिती नाही. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच अंगावर आता एक थोडासा थरकाप उडाला असेल, काटा आला असेल, हा प्रसंग डोळ्यासमोर आणल्यावर. इतकी एकाग्रता स्वामी विवेकानंदांची 5व्या-6व्या वर्षापासून होती. अभ्यासाबरोबर पुढे जसे जसे ते तरुण होत गेले, तसे तसे त्यांना
लहानपणापासूनच ही खेळाची आवड त्यांच्यात होती आणि तरुणपणी ही आवड खूप वाढली होती. यात फुटबॉल, क्रिकेट, बॉक्सिंग, पोहणं या गोष्टी त्यांना खूप आवडायच्या. आणि केवळ अभ्यासातच ते पुढे नव्हते, प्रावीण्य त्यांनी अभ्यासात नव्हतं मिळवलं, तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलं होतं. त्यांना संगीत आवडायचं, त्यांना वाचन आवडायचं, त्यांना गायन आवडायचं, ते सुंदर कविता रचत, अतिशय सुंदर लिहित. आणि रामकृष्ण मठात खंडन भव बंधन ही जी प्रार्थना आहे ती स्वामी विवेकानंदांनी लिहिली आहे. त्याला संगीत ही विवेकानंदांनी दिलेलं आहे. श्री समर्थ जसं म्हणतात ना, दिसा माझी काही लिहित जावे, तसे असे स्वामी विवेकानंदांचं होतं बघा, की त्यांनी BA झाल्यानंतर म्हणजे त्या सुमारास, आता मी फक्त त्या 3 वर्षाच्या कालावधीबद्दल बोलते, BAच्या अभ्यासक्रमाबद्दल, की त्यांनी BAच्या तर परीक्षा अतिशय उत्तीर्ण चांगल्या गुणांनी ते पास झालेच, पण त्याच्याशिवाय त्यांनी काय काय वाचलं तर डेकार्डचा अहमवाद, डेव्हिड ह्यूमचा नास्तिकवाद, हर्बर्ट स्पेन्सरचा अज्ञेयवाद आणि शंकराचार्यांचा मायावाद याचा सखोल अभ्यास त्यांनी केला. आणि त्यांना आता उलगडलं की नक्की परमेश्वर आहे की नाही. काही जणांनी असं वर्णन केलंय काही पुस्तकांमध्ये की ते पूर्णपणे आता म्हणजे त्यांचे परमेश्वरावरची श्रद्धाच उडून गेली होती, नास्तिक झाले होते असा उल्लेख आहे. आणि काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ते जिज्ञासू झाले होते, ते चौकस झाले होते असाही आहे. पण खरी गोष्ट ज्या काही पुस्तकांचा अभ्यास मी केला त्याच्यावरून त्यांना हे मात्र खरंच ते इतके जागृत अवस्थेत होते, इतके उन्नत अवस्थेत होते, इतके चौकस आणि अशा स्थितीत ते होते की खरंच परमेश्वर आहे का. आणि आपण जसं बघा एखादी गोष्ट आपली हरवते आणि तेव्हा आपण म्हणतो माझी गोष्ट दिसली का. अनेकदा आपला चष्मा दिसत नाही, आपण कुठेतरी तो ठेवून देतो, कधी फ्रीजवर, कधी बाथरूम मध्ये, कधी गॅसच्या. अगदी गृहिणींचं आता असं होतं की गॅसच्या 3 शेगड्यांमध्ये सुद्धा ती कुठेतरी आपला चष्मा ठेवून देते, होतं की नाही. गॅसवर सुद्धा आपला चष्मा असतो. आणि मग सगळीकडे शोधून आल्यावर आपण गॅसवर येतो चहाचं भांडं ठेवायला आणि मग तिथे अरे अरे मी माझा चष्मा विसरले, असं मोबाईलचंही होतं. थोडक्यात स्वामी विवेकानंदांचं असंच होत होतं, ते प्रत्येकाला विचारत होतं आपली हरवलेली वस्तू जसं आपण शोधतो तसं तुम्ही परमेश्वराला बघितलंय. अरे सांगा ना, तुम्ही देवाला बघितलंय का, ईश्वराला बघितलंय का. अरे तो दिसत नाहीये रे मला. मी सगळे पुस्तकं वाचतोय, मी स्पेन्सर वाचतोय, मी शंकराचार्य वाचतोय, मी डेव्हिड ह्यूम वाचतोय, पण मला माझा परमेश्वर दिसत नाही. खरंच तो आहे का, त्याचं अस्तित्व आहे का. जे प्रवचनकार कीर्तनकार प्रवचन करत कीर्तन करत त्यांना विचारत तुम्ही बघितलंय का देवाला, आणि उत्तर असायचं नाही, आम्ही नाही बघितलं, आम्ही खरंच नाही बघितलं. आणि आता ते अशा स्थितीत होते की मला परमेश्वर दाखवा, मला परमेश्वराला भेटायचंय. जर तुम्ही परमेश्वर परमेश्वर म्हणता तर तो परमेश्वर कसा आहे. कालचंच दादांचं प्रवचन आपण ऐकलं असेल, तर दादा म्हणतात की दत्त जर आला 4 हातातला तर मी तुला विचारीन की बाबा तू झोपतो कसा रे. तर इथे स्वामी विवेकानंदांची स्थिती ही अशीच होती. आणि स्वामी विवेकानंद आता थेट रवींद्रनाथ टागोरांचे वडील, त्यांचं नाव आहे देवेंद्रनाथ टागोर, आणि देवेंद्रनाथ टागोर 40 वर्षांपासून साधनेत होते. ते दिवस रात्र साधना करत होते, त्यांनी काम व्यवसाय सगळं सोडून दिलं होतं. आणि ही साधना कुठे होती तर नदीमध्ये एक नौका होती, आणि त्या नौकेत त्यांनी अशी एक खोली स्वतःसाठी ध्यानाची करून घेतली होती. आणि दिवस रात्र ते या साधनेत असायचे, या ध्यानात असायचे. त्या रात्री विवेकानंदांना काहीच सुचत नव्हतं, मला परमेश्वर बघायचाच आहे. आणि मग आता हा परमेश्वर कोण दाखवेल तर नक्कीच रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ दाखवतील. मला तीच आशा आहे, मला त्यांनाच भेटायचंय. आणि वेळ होती रात्री 11:30 वाजताची. तसेच तडकाफडकी घरातून बाहेर पडले. आणि बाहेर पडून त्यांनी हेही बघितलं नाही की आत येऊ का मी बाबा, असं सुद्धा त्यांनी विचारलं नाही. ते थेट देवेंद्रनाथांपर्यंत पोहोचले. त्यांनी खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. बाबा मला देवेंद्रनाथ बघायचेत, बाबा मला परमेश्वर बघायचेत. देवेंद्रनाथ अगदी भाव समाधीमध्ये होते. त्यांनी खडकन डोळे उघडले.
काय म्हणतोय नरेन? आणि ते बघतच राहिले. बाबा, मला परमेश्वर बघायचे. तुम्ही बघितलंय त्याला? तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची कल्पना आहे? सांगा ना. काही क्षण देवेंद्रनाथ नरेंद्रला बघतच राहिले. काय उत्तर देऊ? आणि नंतर त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवून ते म्हणाले, नरेन, तुझे डोळे योग्याचे आहेत. तू जर प्रयत्न केलास तर नक्कीच तुला परमेश्वर दिसेल. हे उत्तर ऐकून नरेंद्रला वाटलं, तो डेव्हिड म्हणतोय ते खरं, स्पेन्सर म्हणतोय ते खरं, देवाचं अस्तित्वच नाहीये. जर मला देवेंद्रनाथांनी उत्तर नाही दिलं म्हणजे खरंच परमेश्वर नाहीये. नक्कीच हा परमेश्वर नाहीये. डॉक्टर राधाकृष्णन रिलिजन अँड सोसायटी या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 24 आणि 25 याचा संदर्भ देते. पी परमेश्वरन यांचं पुस्तक आहे मार्क्स आणि विवेकानंद याचा संदर्भ देते. यामध्ये विवेकानंद हे आता हळूहळू त्यांचा विश्वास उडालेला होता या स्थितीतच होते की देव नाहीये, नास्तिक झालेले होते. आणि 2000 ग्रंथांचं पारायण त्यांनी केलं होतं स्वामी विवेकानंदांनी BA शेवटच्या वर्षापर्यंत. तुम्ही कल्पना करा, म्हणजे केवढी प्रचूर विद्वत्ता त्यांच्यामध्ये होती. एकूण एक ओळ आणि शब्द आणि ग्रंथाचं पान त्यांना लक्षात होतं की कुठल्या ग्रंथात काय लिहिलेलं आहे. आता नरेंद्रला गुरु कसे भेटतात या भागाकडे आपण वळू. अनेक पुस्तकांमध्ये जर मी पुस्तकांची नावं घेत बसली तर त्याच्यात बराच वेळ जाईल, म्हणून सांगते. सर विल्यम हेस्टी यांचा उल्लेख केलाय. पण सर विल्यम हेस्टी त्यांना कसे मिळाले, कसे भेटले, हा विचार माझ्या डोक्यात गेला की हे सर विल्यम हेस्टी कोण आणि ते कसे भेटले. याच फक्त गोष्टींचा उल्लेख. मग थोडी थोडी खोलात शिरले. म्हटलं, स्वामीजी मला हा मार्ग दाखवा, हे पुस्तक द्या. ते पुस्तक स्वामींनी माझ्या हातात दिलं आणि त्याचा उल्लेख असा आहे की आधी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते होते आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असताना त्यांना मलेरिया झाला. आणि जेवढी संख्या असते आपली हजेरी पटावर, इथे सगळ्या शिक्षिका आहे. उज्ज्वला ते सांगू शकतील की ते अगदी वॉर्न करत असतील विद्यार्थ्यांना, इतकी प्रेझेंटी हवी, नाही तर मी बसू देणार नाही, कारण हे आपलं कामच असतं, मुलांनी आलंच पाहिजे, बरोबर ना. तर अशा अनेक आपल्या समूहात शिक्षिका आहेत, त्या अगदी मुलांना सांगत असतील. तर तसंच झालं. प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बसू देणार नाही. आणि नंतर स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये नरेंद्र दाखल झाले. आणि स्कॉटिश चर्च मध्ये हे जे आहेत सर विल्यम हेस्टी हे प्राचार्य होते. आणि त्या दिवशी प्राध्यापक आले नाही आणि प्राध्यापक न आल्यामुळे त्यांना वर्ग घ्यावा लागला. तर वर्ड्सवर्थची एक एक्सकर्शन नावाची कविता आहे, ती कविता त्यांनी घेतली. आणि ही कविता शिकवताना सगळ्यांना भावसमाधी लागली वर्गामध्ये. आणि नंतर नरेंद्रला वाटलं की हे असा कसा मी हे घेतलं. आपण तर कविता शिकतोय वर्ड्सवर्थची. तुम्ही बघा, निसर्ग कवीची कविता आणि त्या कवितेचे जे व्हायब्रेशन्स असतील तर ती जे स्पंदनं असतील, ती स्पंदनं खरंच आपल्याला त्या भावसमाधीकडे घेऊन जाणार. आणि हा अनुभव त्या विल्यम हेस्टीने घेतला होता, कारण ते परमहंसांना भेटले होते. तर मग त्यांनी खुलासा केला की परमहंसांना मी भेटलो तेव्हापासून माझी ही अवस्था झाली आहे, तुम्ही नक्की परमहंसांना भेटा. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अगदी व्याकुळतेनं काकुळतेनं जीव डोळ्यात आणून सांगितलं की तुम्ही त्यांना नक्की भेटा. आता आपले स्वामीजी काही त्यांच्या तिथपर्यंत त्यांच्या मंदिरात दक्षिणेश्वरला गेले नाही, पण माणिक तल्ला या भागात त्यांची भेट झाली. आणि माणिक तल्लामध्ये परमहंसांचे जे शिष्य होते त्यांचं नाव सुरेंद्रनाथ ठाकूर,
तर त्या सुरेंद्रनाथ ठाकूरांच्या घरी नरेंद्रला बोलावण्यात आलं. जेव्हा गुरूंना वाटतं की माझ्या शिष्याशी भेट झाली पाहिजे, मला त्याला खूप काही द्यायचंय, तेव्हा गुरुच आपल्याला भेटायला येतात. तर स्वामीजी तिथे गेलेत आणि त्यांना सांगितलं की तू आता गाणं म्हण. तर स्वामीजी तिथे गायला लागले, नरेंद्रनाथ गायले. आणि हे गाणं कुठलं होतं त्याचा संदर्भ देते. मन चलो निज निकेतने, संसार विदेशे, विदेशीर वेशे, भ्रम केनो अकारणे. याचा अर्थ खूप सुंदर होतो. हे मना, स्वतःच्या घरी चल रे. मन चलो निज निकेतने, निकेतन म्हणजे घर, स्वतःच्या घरी चल रे. संसार विदेशे, विदेशीर वेशे, अरे तू परदेशात आहेस. आणि तिसरं बघा, भ्रम केनो आकारणे, की तू इथे वृथ भटकतोय. बिटवीन द लाईन्स हे आपल्यासाठी आहे की आपणही भटकतोय, अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. मला काल ज्या गोपीनाथ मम निवेदन शुनो, खूप सुंदर ओळी आहेत. गोपीनाथ मम निवेदन शुनो, विषयी दुर्जन सदा कामरत, किछु नाही मोर गुण. गोपीनाथ मम निवेदन शुनो. खूप सुंदर ओळी आहे. माझं लेकरू खूप छान गायचं या बंगाली ओळी. गोपीनाथ, काही ओळी आणखीन घेते. सकली तोमार माया, गोपीनाथ सकली तोमार माया. तोमारे चरण लोइनु शरण, तोमारे किंकारो आम्ही. गोपीनाथ मम निवेदन शुनो. हे गोपीनाथ, तू माझं निवेदन ऐक रे. मी तुझं लेकरू आहे, मी रडतोय रे. तू मला घे रे, तू मला उचलून घे रे गोपीनाथ, धाव रे. अशीच अवस्था स्वामी विवेकानंदांची होती. आणि नरेंद्र अगदी आर्त स्वरात तिथे गात होते. कल्पना करा, नरेंद्र गातात आहे, कायच तो सुंदर गळा, काय ते सुंदर रूप. परमहंस तर त्यांच्या प्रेमातच पडले होते आणि त्यांना अगदी निहाळत होते, बघत होते. त्यांच्या डोळ्यातनं आसव. नरेंद्रला बघून त्यांना सुचत नव्हतं काही. म्हणाले, दक्षिणेश्वरला ये, मी तुझी वाट बघतोय. आणि इथे काहीच दिवसांनी ते दक्षिणेश्वरला या मंदिरात, काली मातेच्या मंदिरात गेले. आता काली मातेच्या मंदिरात गेल्यावर सगळीजण त्या बैठकीत अशी बसली होती. विवेकानंदांची काही मित्रही होती. थोड्या वेळात त्यांनी सांगितलं की गाणं गाणं. नरेंद्र गायला लागले. खूप सुंदर गीत. सगळ्यांची भावसमाधी लागली होती. त्यांचं गाणं संपलं, ते इकडे तिकडे बघायला लागले. कुणीतरी तिथल्या भक्तांनी इशारा केला, दुसरं गा. आता दुसरं गायला लागले. कुणाचं समाधान होत नव्हतं. नरेंद्र गात होते. परमहंसांच्या डोळ्यातनं आसवा ओघळत होते. आता नरेंद्र थांबले. परमहंस भावसमाधीतून बाहेर आले. त्यांनी नरेंद्रचा हात घट्ट पकडला, त्याला उठवलं आणि घेऊन ते बाहेर गेले. बाहेर गेले आणि बैठकीचं दार बंद केलं. एका कोपऱ्यात घेऊन गेले. नरेंद्रना काही कळत नव्हतं परमहंस काय करतात आहे. परमहंसांचे शब्द आपल्यापर्यंत जसेच्या तसे पोचवते. आता ते बंगाली भाषेत नाही, पण भाषांतर करून मराठीत. माझ्या अंतरात्म्यात दाटलेली आध्यात्मिक अनुभूतीची संपत्ती कुणा योग्य अधिकाऱ्याला द्यावी, यासाठी मी कधीचा कासावीस होतो, आतुर होतो. का नाही रे मला भेटलास? का नाही भेटलास?
नरेंद्रच्या डोळ्यांमध्ये अनेक प्रश्न. ही माझ्याशी काय बोलतात आहे? त्यांना कळतच नव्हतं. त्यांना वाटलं होतं हा साधू मला काहीतरी मंत्रोपदेश देईल, काहीतरी सांगेल आणि काहीतरी एखादं मार्गदर्शन करेल आणि मला सोडेल. हे तर भलतंच करतात ते. रडायला काय लागतात, जवळ काय घेतात. आता परमहंस रडायला लागले. अगदी धाय मोकलून रडतात तसं रडायला लागले. डोळ्यात ना आसव, विवेकानंदांना घट्ट मिठी आणि त्यांची आसव स्वामींच्या कपड्यावर गच्च भिजले होते. नरेंद्र समजतच नव्हतं काय होतंय यांना. पुन्हा बघायचे, कपाळाचा आज्ञाचक्राचा पापा घ्यायचे आणि समजत नव्हतं की काय होतंय नेमकं. आता ते म्हणाले, प्रभू मी आपल्याला ओळखतो. मानव जातीचा उद्धार करण्यासाठी भूतलावर उतरलेले तुम्ही वेदकालीन ऋषी आहात, हे मी जाणतोय. आता आणखीन नरेंद्र कोड्यात, आणखीन आश्चर्याच्या मुद्रेत. अरे तुम्ही काय म्हणताय? मी साधा विश्वनाथांचा मुलगा हो नरेंद्र, आणि मला ऋषी काय? मी तुमच्या बोलण्यात येणारा नाहीये. मला आणूही नका. कृपा करून मला असं काही ऋषी वगैरे म्हणू नका. परमहंस त्यांच्याकडे पुन्हा एक वार त्यांच्या डोळ्यात बघत होते. आता परमहंसांची दृष्टी ही नरेंद्रच्या डोळ्यात, आणि नरेंद्र म्हणतोय मला ऋषी म्हणू नका. नाही, मी तुला सोडणार नाही. तुम्ही मला सोडणार नाही? अरे बापरे, आता मी यांचा पिच्छा कसा सोडवू? मला तर घरी जायचंय. माझी आई माझी वाट बघते. आता यांचा पिच्छा मला सोडलाच पाहिजे. आणि नंतर नरेंद्रला जाणवलं की आपण यांना हो म्हटलं म्हणजे झालं, यांचा पिच्छा तरी सुटेल. आणि ते म्हणाले, ठीक आहे, सांगा मी काय करू? नोरेन, मला वचन दे, मला वचन दे की तू दक्षिणेश्वरला पुन्हा एकदा येशील आणि मित्रांना घेऊन नाही, तू एकटा येशील. नोरेन, तू येशील ना? मला वचन दे. त्यांचा हात समोर आला. नोरेनने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. ठीक आहे, मी नक्की येईन, मी एकटा येईन. कल्पना करा, परमहंसांच्या हातावर स्वामींचा हात, नरेंद्रांचा हात, स्वामी विवेकानंदांचा हात. त्या क्षणी त्यांना कल्पनाही नव्हती की भविष्य काळात नक्की काय होणार आहे. आणि आता त्यांनी त्यांचा घट्ट हात पकडून दार उघडलं, ढकललंच. नरेंद्र आपल्या मित्राबरोबर बसले आणि परमहंस त्यांच्या आसनावर. आता नरेंद्रांना जो प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी पुन्हा विचारला परमहंसांना. तुम्ही परमेश्वर बघितलाय? हो. तू जितका माझ्या जवळ बसलायस ना, त्याच्याही आणखीन जवळ बसून मी परमेश्वराला बघितलंय. मी त्याच्याशी बोललोय. तुला त्याला बघायचंय, त्याला भेटायचंय? मी नक्कीच तुला परमेश्वर दाखवू शकतो. त्याच्यात काहीच कठीण नाही. तुलाच काय, सगळ्यांना परमेश्वर मिळतो, भेटता येतं परमेश्वराला. फक्त आपल्या मनातले असंख्य विचार, स्वार्थ हा जो काढला ना, तर प्रत्येकाला परमेश्वर भेटतो. आणि होतं असंच की माणूस संसारात अडकला जातो, माणूस स्वार्थामध्ये अडकला जातो आणि सकाळपासून रात्रीपर्यंत आपण विचार करतो, तो माझ्या परिवाराचा, माझ्या पैशांचा, माझ्या काही काही ट्रान्झॅक्शन्स करायचंय, काय करायचंय, कुणाला काय द्यायचंय, याच्यामध्येच आपण अडकतो आणि आपण परमेश्वराचा विचार ही करत नाही. परमेश्वराचा
नाव सुद्धा घेत नाही, आणि मग कसा परमेश्वर मिळेल? अरे हे सगळे आवरणं दूर करा रे, आणि परमेश्वराची प्राप्ती करा, त्याचं हृदयापासून स्मरण करा रे. तो परमेश्वर तुमच्यात आहे, तो तुम्हाला नक्की भेटेल. त्याची भेट मी तुला घडवून देईल, ते आश्वस्त करतात. नरेंद्रना जाणवतं, हा कृषी शरीरातला हा जो देह माझ्या समोर बसलाय परमहंस नावाचा, याच्यात काहीतरी आहे. आजवर मला कोणी सांगितलं नव्हतं परमेश्वराची गाठ भेट मी तुला करून देईन. पण हा नक्की खरंच मला परमेश्वराची भेट करून देईल का? आणि नरेंद्रच्या मनात दुसरा विचार येतो, हा व्यक्ती, कारण ह्यांना परमहंसांना सगळे मी या हे शब्द माझ्या जिभेवर आणत नाही, पण हे शब्द वारंवार याचा अनेक पुस्तकांमध्ये विचार केला आहे, विचार म्हणजे लिहिलेलं आहे की ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सगळेजण परमहंसांना पागल असं म्हणायचे. मला हे शब्द उच्चारावे लागले स्वामीजी, कारण तुम्ही मला सांगितलं म्हणून मी उच्चारले. आणि स्वामीजींच्याही मनात हाच विचार होता. स्वामीजीही हेच म्हणाले की हा व्यक्ती असा आहे, खरंच मला भेट घडवून देणार आहे. कुठेतरी स्वामीजींना दुसरी शंका आली होती, आणि आता ते आपल्या मित्रांबरोबर त्यांचा निरोप घेऊन हळूहळू आपल्या घराकडे परतले होते. नरेंद्रचे मनातले विचार आणखीन प्रबल झाले की मग तो जॉन स्टुअर्ट मिल म्हणतोय तो खोटा आहे का? डेकार्ट म्हणतो तो खोटा आहे का? अरे इतके ग्रंथ मी वाचले, ते 2000 पुस्तकांचं अध्ययन केलं, ते खोटे आहेत का? खरंच परमेश्वर आहे का? की परमेश्वर नाही? पण हा जो म्हणतोय तर खरंच परमेश्वर असायला हवा, हा दुसराही विचार त्यांच्या मनात स्पर्शून गेला. इकडे दक्षिणेश्वरला परमहंस येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला म्हणायचे, आमार नोरेन कोथाय, काकी पाठीये दाओ, माझं नरेंद्र कुठे आहे, त्याला पाठवा की. आणि दक्षिणेश्वरच्या प्रांगणात दोन्ही हात आकाशाकडे बघून, आकाशाला असं म्हणजे दोन्ही आकाशाकडे त्याची दिशा, नजर आकाशाकडे, कारण आपण म्हणतो ना परमेश्वर कुठे, तर प्रत्येक जण म्हणतो परमेश्वर वर आहे. तर इथे परमहंस अशा भावमुद्रेत, कोथाय आशिष रे नोरेन, चोले आय असं म्हणत, हे नरेंद्र तू कुठे आहेस, चल ये, मी तुझी वाट बघतोय, अरे ये रे. ही व्याकुळता, ही हा आर्तभाव, हा अर्थस्वर, की नरेंद्रापर्यंत तो पोचावा. आणि नंतर देवी मातेचा प्रसाद घेऊन त्यांना राहवलंच नाही, ते कित्येकदा मातेचा प्रसाद घेऊन नरेंद्रच्या घरी जात, आणि नरेंद्रला तो प्रसाद आपल्या हातानं, जशी आई आपल्या मुलाला खाऊ घालते तसा ते प्रसाद नरेंद्रला खाऊ घालत, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, आणि अपार करुणेनं डोळ्यात आसवा आणून नरेंद्रकडे बघत. मला वाटतं याच भावमुद्रेत आपण जाऊया पुढच्या ध्यानाकडे. जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, वही प्रेरणा पूज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, वही प्रेरणा पूज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। एवढंच आहे सध्या रेकॉर्ड केलेलं. थँक्यू. त्याच्यात खूप ऊर्जा आणि स्पंदनं जाणवली असतील सगळ्यांना.
खूप सुंदर झालंय. पुढे आणखीन गाता आलं तर जरूर गावं. थँक्यू दादा. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते, थोडंसं पाणी पिऊन घ्या मास्टर्स. जी मंडळी नवीन येतात त्यांना कसं बसायचं हे आपण कृपा करून सांगून बसायला लावावं. कोणी नवीन आली आहेत का आज? त्यांचं स्वागत आहे. एकमेकांमध्ये असे हात फसवून तुम्ही सरळ मांडीवर ठेवा किंवा डाव्या पायावर उजवा पाय ठेवा. पाय सरळ करू शकता, खुर्चीतही बसू शकता, पण लॉक करून बसा. आणि तुम्हाला जर असं बसायचं असेल तरी बसू शकता, हात आकाशाकडे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बसा. पण विचार जर बंद करायचे असेल, नवीन मंडळींना फक्त असं सांगितलंय. एकदम शांत व्हा मास्टर्स. आवाहन करते स्वामी विवेकानंदांना. स्वामी परमहंसांना आणि माता शारदा देवींना. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम, गुरूंना दंडवत प्रणाम. या क्षणी आपले संपूर्ण शरीर फील करा मास्टर्स. सूर्याची ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरात सगळ्या दूर पसरलेली आहे. पायापासूनचा भाग शांत होतो. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मास्टर्स, आपले तळवे पायाचे, आपले बोट, पाऊल, दोन्ही पावलं, संपूर्ण पाय शांत झाले. मूलाधारापासून आपल्या खांद्यापर्यंतचा भाग सूर्याच्या असंख्य किरणांनी स्वच्छ आणि सुंदर होतोय. फील करा मास्टर्स. धियो यो नः प्रचोदयात् तत्
सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। खांद्यापर्यंतचा भाग पूर्ण शांत, दोन्ही हात, पाठ, आपलं संपूर्ण शरीर शांत. आपली मान विशुद्ध चक्रापासून सहस्रारापर्यंत बघा. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपल्या समोर आपले गुरु आहेत आणि मास्टर्स आहेत. सेंटरला केंद्रस्थानी काली माता, माता काली आपल्या मूळ रूपात बसलेल्या आहेत आणि या ऊर्जेशी आपण एकरूप होत आहात. पूर्णपणे एकरूप व्हा मास्टर्स. काली मातेच्या संपूर्ण ऊर्जेशी आता ही ऊर्जा तुमच्या सहस्रारातून तुमच्या शरीरात प्रत्येक कणाकणामध्ये पोचते आहे. ऊर्जा वाढलेली आहे. जसा धबधबा असतो ना, धबधब्याखाली आपण बसतो, तशी हा प्रकाशाचा धबधबा आहे मास्टर्स, ज्याच्या खाली तुम्ही आहात. तुमच्या घरातील कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आपल्या गुरूंच्या जवळ बसवा. मनातून त्याला आणा. कल्याण हो, सगळ्यांचं कल्याण हो. आपली मुलं बाळ किंवा शेजारी पाजारी जरी असे व्यक्ती असतील तरी त्यांना मनानं इन्व्हाइट करा, बोलवा. या विश्वाचं कल्याण हो. या विश्वात सगळे निरोगी, सुदृढ, सशक्त, चांगल्या विचारांचे शाकाहारी लोक. मास्टर्स फील करा, ही ऊर्जा प्रचंड ऊर्जा आहे. ओम 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 ओम
ओम ओम ओम. फील करा मास्टर्स. ही ऊर्जा महसूस करा. तुम्ही या क्षणी पूर्ण शून्यतेतील आहात. पूर्ण शून्यता. या क्षणी काली मातेच्या ऊर्जेशी तुम्ही पूर्ण एकरूप आहात. फील करा मास्टर्स, तुम्ही एकरूप झालेले आहात. काहींना स्पायनल कॉर्ड मध्ये त्याची स्पंदनं जाणवतील, काहींना पायात जाणवतील आणि काहींना हृदयात. मानेच्या जवळ, आपल्या आज्ञाचक्राजवळ, तुमच्या प्रत्येक केसातून, प्रत्येक पोर मधून या ऊर्जेची बरसात तुमच्यावर होते. तुमच्या डोळ्यातून अनेक असंख्य किरणं या क्षणी आपल्या घराचा संपूर्ण ऑरा बदललाय. आपण ज्या सोसायटीत राहता त्या सोसायटीवर सुद्धा मातेची कृपा झाली आहे. त्या गावात, राज्यात, देशात आणि विश्वात तुमच्या शरीरातील व्हायब्रेशन्स हे या क्षणी विश्वात पोचले. कुठले आवाज येतात ते आवाज फक्त ऐका मास्टर्स.
ही असीम कृपा आपल्यावर झालेली आहे. दंडवत प्रणाम करा आपल्या आई वडिलांना. त्यांच्यामुळे हे जग आपल्याला दिसतं. आपल्या गुरूंना, स्वामी विवेकानंदांना, परमहंसांना, मातेला आणि काली मातेला आम्ही आपली रजा मागतो. माऊली, आपली असीम कृपा सगळ्यांवर हो. मातेचं रूप हे इतकं सुंदर आहे, ते डोळ्यात साठवून घ्या. दंडवत दंडवत दंडवत. चैतन्य तिकडे या मास्टर्स. आपली पावलं हळूवार हलवा. आपली पावलं हळूवार हलवा आणि हृदयाच्या स्पंदनांना महसूस करा. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे सुखी आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, आम्ही सगळे सुरक्षित आहोत, सुखी आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. स्वतःला आशीर्वाद द्या. स्वतःला घट्ट मिठी मारा. आय एम लव, आय लव यू. I am love, I love you. I am love, I love you. शाबासकी द्या. खूप काहीतरी वेगळं आपल्याला सगळ्यांना मिळालंय. जरूर अनुभव शेअर करा. आपण बोला, मी ऐकते. कुणीतरी जबाबदारी घ्या प्लीज. हँड रेस करू शकता बोलायसाठी. बोला रोहिणी. नमस्कार ऋतुताई. ध्यान खूप सुंदर झालं. अतिशय छान. संपूर्ण स्पंदन जाणवती. अगदी शेवटी शेवटी मातेचं दर्शन झालं. खूपच सुरेख. आणि आपण ज्या ठिकाणी राहता तिथे जरी लोकल ट्रेनचा आवाज येत असला अधूनमधून, तरी बाकीचे जे आवाज येतात म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट आहे, अगदी कोकिळेचं गुंजन आहे, तर असं वाटतं आपण खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सहवासात ध्यान करतो आहोत. फार सुंदर. खूप खूप छान. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम आपल्याला. अनुभवात आहे बोला. ऋतुताई, आत्मवंदन. आपल्या शब्दांमध्येच मोठी ताकद आहे. अप्रतिम बोलता तुम्ही, अवर्णनीय. ध्यानात एकाग्रता वाढते. खूप छान ध्यान होतं ताई. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू 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 व्हेरी मच. सर्वांना कळकळीची विनंती आहे, जे गुरुदादा युट्यूबला देतात तर जरूर एक वाक्य तरी लिहा. मास्टर्स, आपल्याला एवढा फायदा होतो, एवढे आपण आनंदी आणि खुश असतो. इतरांनाही आनंद मिळू द्या, ही कळकळीची विनंती आहे. त्याचा लाभ जरूर जरूर मिळू द्या. आपल्या एका वाक्याने तो मिळणार आहे, आपल्या कमेंट तो मिळणार आहे. प्लीज. आत्मवंदन ताई. नमस्कार ऋताताई. खूप छान ध्यान झालं.
मला पूर्ण काली मातेची जी ऊर्जा शरीरात पसरते, पूर्ण जांभळी लाईट कलरचा जांभळा कलर असा पूर्ण शरीरभर पसरताना दिसला. आणि शेवटी शेवटी एकदम तुम्ही ध्यानातून बाहेर यायच्या वेळेला असं खूप असं लांब आतमध्ये असं गुहेसारखं, म्हणजे ऍक्च्युली गुहा नाही, मला चौकोनी आकारातलं ते असं खूप लांब असं आतमध्ये, म्हणजे ते गुहे स्वरूप गुहा टाईपच असं दिसलं एकदम शेवटी शेवटी बाहेर येताना. धन्यवाद ताई, खूप छान अनुभव. अजून बोलायचंय कोणाला? रेवती परांजपे, आपण नवीन आलात का? मी आपल्याला कधी बघितलं नाही, किंवा जी नवीन मंडळी आहेत त्यांना विनंती करते जरा की बोललात तर बरं होईल. हॅलो. मला आता 2 महिने जवळपास झाले येऊन. आपला आणि व्हिडिओ ऑन करा ना प्लीज. नमस्कार. हा, नमस्कार ताई. मी रेवती परांजपे. 2 महिने झाले मला जवळपास येऊन. आणि छान वाटतं म्हणजे ते करायला. शांत वाटतं आणि दिवसभर म्हणजे ऍक्टिव्ह वाटतं. पॉझिटिव्ह वाटतं. कुठे राहता ताई आपण? कुठे राहता? मी नागपूर महालवर राहते. नागपूरला. अच्छा. आणि कोणाच्या संपर्कातून आलात? पल्लवी गोगटे. अच्छा अच्छा. छान. स्वागत आहे आपलं. धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं असेल तर थांबते मी. हॅलो ऋताताई. हा, नमस्कार. हा, मी रीता पाटील, नूतन गुप्ते. हा ताई, बोला ताई. आपला व्हिडिओ प्लीज ऑन करा. हो, करते, एक मिनिट. हा, हॅलो. हा ताई, नमस्कार. हा, नमस्कार ऋताताई. काल मी आपल्याला मेसेज केला होता, मला लिंक मिळाली नव्हती, आपण पाठवली, त्यामुळे मी आज जॉईन करू शकले. पण खरं सांगायचं म्हणजे विवेकानंदांचा ज्यावेळेला तुम्ही विषय काढला, त्यावेळेला विवेकानंदांबद्दल माझ्या मनात काय विचार निर्माण झालेत हे मी तुम्हाला आत्ता नाही बोलू शकत, पण फोनवर मात्र मी नक्की बोलेन. कारण सध्या माझ्या डोक्यात 24 तास तेच विचार फिरतात आहे की विवेकानंद केंद्रासाठी मी काय काम करू शकेल. कारण माझी दीक्षा ही रामकृष्ण मिशनचीच झाली आहे, स्वामी गहनानंदांनी दिलेली आहे. तर या विषयावर आपण फोनवर बोललं तर चालेल का ऋताताई? ताई, आपण नक्की बोलू, पण मला थोडा वेळ द्या, कारण या ध्यानानंतर मी इतकी थकून जाते की मला बोलता येत नाही. म्हणजे नाही, मी आता नाही म्हणत आहे, लगेच म्हणत नाही. तुम्हाला ज्या वेळेला विश्रांती तुमची पूर्ण होऊन जाईल त्यावेळेला तुम्ही मला मिस कॉल द्या. मला थोडं स्वामींनीच हे केले की मी आपल्याशी नक्की बोलते. हो, चालेल. तुम्ही मला मिस कॉल द्या, मी तुम्हाला फोन करेन. चालेल ताई, चालेल. ओके, चला, खूप चालेल. खूप धन्यवाद. नक्की, वाणीवर नक्की. तुमचं प्रचंड प्रभुत्व आहे. नाही ताई, सरस्वती स्वामी तुम्हाला बोलवून प्रसन्न घेतात. आहे. हा, स्वामी बोलवून घेतात. मी कोणी नाही, मी हो, ते लहानशी बोलून मुलगी आहे. अगदी बरोबर आहे. चालेल, आपण बोलूया आता, कारण मलाही बोलणं अशक्य होत आहे. ठीक आहे. नक्की, तुमचं स्वागत आहे आणि रोज या, वाट हो. बघते. हो, आणि तुमच्या डोळ्यातले आसपास सगळं काही सांगून गेलेत. हा, सध्या मनात ती प्रचंड अशी, मला व्यक्त नाही करता येते, पण अशी प्रचंड विचारांची अशी गोंधळून गेलेली आहे मी थोडी. बोलेन मी तुमच्याशी, कारण मला फक्त एकच आता दिसतंय, विवेकानंद केंद्र, बस. हम्म. बोलूया आपण आणि त्याविषयी नंतर. त्यांची इच्छा असल्याशिवाय आपण इथे येऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा आपल्या गुरूंची इच्छा असते तेव्हाच आपण या ध्यानाच्या मार्गात येतात. त्यांना तुम्हाला काहीतरी इथून अद्भुत द्यायचंय. इथे अनेक मंडळी आहेत ताई. 2 वर्षापासून आम्ही रोज घेतोय ही साधना. म्हणजे आता तुम्हाला हो. आज तुम्ही आलात, पण 2 हो. वर्षापासून ही साधना एकही दिवस सुट्टी न घेता 8:30ला सुरू आहे. हो, तर हो. अनेक प्रश्नांची उत्तरं स्वामी आपल्याला देणार आहेत. मी एवढीच गोष्ट आपल्याला सांगू शकते, आणि वेळ आली की नक्कीच आपण दोघी बोलूया. अगदी नक्की. तुमची पूर्ण विश्रांती झाल्यानंतर कधीतरी तुम्ही केव्हाही नाही, फोन ते केला तरी विश्रांती चालेल. म्हणजे मी काही झोपत नाही, कारण दिवसभर कामात असते. हो. एक 4 तासाची झोप घेते, हे मात्र अच्छा. नक्की सांगते. मी रात्री 12 ते 4 या वेळेत झोपते. हा. पण कधी 1
ला सुद्धा कधी 2ला सुद्धा. मग ती झोप जर 2 तासाची रात्री मला मिळाली तर मग मी दुपारी 2 तास आणखीन झोप घेते. कारण ते डिपेंड्स असतं की काम कसं आहे. वेगवेगळे कामं सध्या सुरू आहेत. तर बरोबर. मी नक्की बोलीन ताई आपल्याशी. सो फक्त मला बोलूया वेळ आपण. द्या. आपण थँक यू नक्की व्हेरी मच. बोलूया. आपण आलात स्वागत आहे. हां, ठीक आहे. चला, परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक यू ताई. शकुंतला भरतीताईंना बहुतेक बोलायचे. हम्म. मी आज छान बसले होते. पहुजबा पाय डाव्या मांडीवर घालून म्हटलं आज बसायचं आणि ते मला खूप छान वाटलं. शेवटी शेवटी असं पाण्याच्या धबधब्याखाली बसले आणि तुम्ही म्हटले कालीमातेला डोळ्यामध्ये साठवा. तेव्हा मला कलकत्त्याची कालीमाता माझ्या नजरेसमोरून तरळून गेली. मला खूप छान वाटलं. किंवा तसा अनुभव येत नाही, पण आज मला खूप छान वाटलं. धन्यवाद. एक एक मोठा बदल आहे की माऊली तुम्ही कधी बोलत नव्हतात तर आता बोलायला लागलात. थँक यू व्हेरी मच. ताई मी बोलते. काली मातेच्या समोर तुम्ही बसायला सांगितल्यानंतर इतकी शिरशिरी आली अंगावर, अगदी रोमांच उठले आणि खरंच ते स्पंदनांच्या रूपाने मी जणू काली मातेसमोर बसले होते असं मला खूप जाणवलं. मला हे सांगावंसं वाटलं. अजून बोलायचे का कोणाला? सगळ्यांना विनंती करते आज तुमचे सगळ्यांचे चेहरे तुम्ही आरशात जरूर बघा. तुमच्या चेहऱ्यातील बदल तुम्हाला लक्षात येईल. हं? हा, मी बोलतो. बोला दादा. कालचं पण ध्यान छान झालं. आजचं पण ध्यान एकदम डीप होतं. आणि आज मध्येच एक क्षणभरासाठी असे हिमालय पर्वत दिसले. म्हणजे हिमालय पर्वतच चाललोय असं दिसलं आणि कालीमातेच्या वेळेस दिसलं म्हणजे ते तुम्ही जे एक्सप्लेन करत होता तसं दृश्य दिसत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वॉलपेपरमध्ये म्हणजे माझ्या झूम बॅकग्राऊंडमध्ये पाहत असाल ना, जे लिहिलेलं आहे त्यांनी स्वामी विवेकानंदांचेच विचार आहे तो. यू हॅव टू ग्रो फ्रॉम द इनसाइड आउट. नन कॅन टीच यू, नन कॅन मेक यू स्पिरिच्युअल. देर इज नो अदर टीचर बट युअर ओन सोल. सो हे स्टेटमेंट मला एवढं रिलेट झालं की मागच्या 4 म्हणजे आय थिंक एप्रिलपासून मी जॉइन केलंय हा ग्रुप ध्यान साधनेचा. जोपर्यंत तुम्ही म्हणजे आपण स्वतः ठरवत नाही की आपल्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रगती करायची आहे, अध्यात्मामध्ये प्रगती करायची तोपर्यंत आपण कितीही मोठ्या याच्याकडे गेलो, गुरूंकडे जरी गेलो तरी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्यामध्ये घडू शकत नाही. जोपर्यंत आपलं सोल त्याच्यासाठी रेडी नसतं. तर त्याच्यामुळे मी ते हे चूज केलं ॲज झूम बॅकग्राऊंड या सीरीजसाठी. आणि कालच रुदाताईंचा फोन आला होता, की याच्यावरती काही आपल्याला म्युझिक बनवता येईल का? तर मी प्रयत्न केला सर्च करायचा आणि लगेच सापडलं पण ते. तर मला थोडा वेळ द्या ऋताताई हे करायला. एक दिवशी म्हणजे सीरीज संपायच्या आत आपण ते सगळ्यांसमोर आणू. आणि दुसरी एक रिलेटेड गोष्ट अशी आहे, की कालच मी एका मित्राबद्दल तुमच्या सगळ्यांसोबत एक उल्लेख केला होता, की माझा एक मित्र आहे ज्याची ध्यानामध्ये माझ्याकडनं पाद्यपूजा झाली होती. अ, तर आणि तो मित्र माझा बिबवेवाडीला जो स्वामी विवेकानंदांचा स्टॅच्यू आहे, तुम्हाला कधी पुण्यात आला असाल तर पाहिलं असेल तुम्ही. तो धनकवडीच्या मठात महाराजांच्या जायच्या अगोदर लागतो तो. तो बरोबर त्याच्या शेजारीच राहतो आणि आपली सीरीज चालू झाली आणि आमचा प्लॅन म्हणजे ऋता परवा सांगितलं मला, की आपल्याला ही अशी सीरीज करायची आहे. पण आमचा प्लॅन जवळ-जवळ दोघांना भेटायचा झाला होता एक मंगळवार का बुधवारीच म्हणजे ऋता सांगायच्या अगोदरच. म्हणजे ते असं योगायोग असा होता तो आणि काल आमची भेट झाली.
म्हणजे जेव्हा आपली सिरीज चालू झाली स्वामी विवेकानंदांची आणि तो मित्र मला भेटला, तर हे एक मला शेअर करावंसं वाटलं. धन्यवाद. खूप धन्यवाद दादा. आणि एक गोष्ट मी आता सांगू इच्छिते की हे जे तुम्ही काल वाक्य तुमच्या मागे लिहिलंय हे काल मी माझ्या वहीत टिपून घेतलं होतं आणि कालची सांगता मला या वाक्याने करायची होती आणि का कुणास ठाऊक हे वाक्य माझ्याकडनं निसटल्या गेलं आणि जेव्हा मी आज सकाळी बघितलं अरे अरे हे स्वामीजी मी बोलले नाही हो, एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्याकडून राहून घेतलं. आणि आज बघा दादा तेच वाक्य तुमच्याशी शेअर करतात आहे. म्हणजे स्वामीजींची आपली सगळ्यांची टेलिपॅथी कशी एकत्र येते आणि स्वामीजींना जे करवून घ्यायचंय, जे घडवून आणायचंय ते घडवून आणतात. खूप खूप धन्यवाद. आणि असे अनुभव मला नेहमी येतात तुमच्याकडून आणि तुम्हालाही माझ्याकडून. फक्त मी एक माध्यम आहे मास्टर्स, बाकी काही नाही. मी सगळ्यांना नमस्कार करते अतिशय नम्रपणाने आणि आपली रजा मागते. खूप धन्यवाद. आजचा दिवस खूप आनंदाचा, सुखाचा, असा सुखाची बरसात करणारी आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करणारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.